झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि विदर्भातून पहिली बातमी आहे म्हणजेच नागपूरमधली ही अत्यंत महत्त्वाची बातमी। भाजप कार्यकर्त्यांनी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड म्हणजे WCL या सरकारी कंपनीच्या मुख्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे। विकास कामांकरता मिळणारा पैसा वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही सरकारी कंपनी अडवून धरत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केलेली आहे। तब्बल 10 मिनिटं चाललेल्या या सगळ्या गोंधळामध्ये पक्षाचे 4 कार्यकर्ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची शंका असल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। चंद्रपूरमध्ये WCLच्या खाणी असून नियमाप्रमाणे कंपनीने ठराविक रक्कम गावांच्या विकासाकरता देणं गरजेचं आहे, पण तसं होत नसल्यामुळे पक्षाने हे आंदोलन केलेलं आहे। जिथं खाणी आहेत त्या खाणींमुळे किंवा खाणकाम केल्यामुळे आजूबाजूचा परिसर प्रदूषित होत असतो, कोळस्यामुळे अनेकांचं आरोग्य धोक्यात येत असतं, तिथले रस्ते जे आहेत ते खराब होत असतात आणि या सगळ्यामुळे भरपाई म्हणून किंवा विकासासाठी तिथल्या गावाच्या या कंपनीने रक्कम देणं अपेक्षित आहे, मात्र ती रक्कम दिली जात नसल्याचा आरोप गेले अनेक महिन्यांपासून वर्षांपासून इथले ग्रामस्थ करता आहेत आणि म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं आणि WCL विरोधात असं या कंपनीमध्ये घुसून अशा प्रकारे तोडफोड करण्यात आली। ही सुरुवात आहे। यानंतर जर WCL नी लेखी स्वरूपामध्ये आम्हाला या संदर्भातले प्रश्न कधी कधी सुटेल याचं उत्तर दिलं नाही तर 14 जुलैला दुसऱ्या आंदोलनाचा टप्पा होईल आणि त्यानंतर 9 ऑगस्ट पासून आम्ही एकदम मोठा आंदोलन हे 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही सुरू केल्याशिवाय राहणार नाही। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, नेमका काय प्रकार घडलाय हा दृश्यांवरून सुद्धा कळतो आहे। सुधीर मुनगंटीवारांसह हे सगळे भाजप कार्यकर्ते आतमध्ये घुसले आणि त्यांनी WCL ची तोडफोड केलेली आहे। तुम्ही काय सांगाल, काय तोडगा या सगळ्यामधून निघू शकतो? WCL कडनं कुठल्या अधिकाऱ्याने काही प्रतिक्रिया या संदर्भात दिली आहे का? सुवर्ण, हा खूप जुना प्रश्न आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे खाणीचं काम होतं, त्यामुळे 27 गावांना आता फटका बसलाय। गावांची अवस्था अतिशय खराब आहे, रस्ते खराब आहे, प्रदूषणामुळे लोकांची तब्येत बिघडली आहे आणि या सगळ्या प्रकरणावर WCL काही करत नाही असा अनेक दिवसापासून अनेक महिन्यांपासून आरोप होत होता आणि त्याच आरोपांच्या आधारे भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं होतं आणि सुरुवातीला आंदोलन शांतमय झालं, पण नंतर भाषण संपल्यानंतर आंदोलकांनी अतिशय उग्र रूप धारण केलं आणि मुनगंटीवारांच्या आव्हानावरच सगळे कार्यकर्ते दार तोडून WCLच्या कार्यालयात घुसले, मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, तोडफोड केली, काचा फोडल्या, कुंड्या देखील फोडल्या आणि या प्रकरणात 4 कार्यकर्त्यांना जखमी झाले आहेत। त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात भरती केलं आहे। सध्या तिथे परिस्थिती शांततापूर्ण आहे, पण WCLच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी यासंबंधी बोलण्यास नकार दिलाय, त्यांनी या संबंधी काही प्रतिक्रिया दिली नाही। पण आता जी माहिती येते त्याप्रमाणे 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना नागपूरच्या गीतेकरण पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुवर्ण, नक्की। आणि जसं मुनगंटीवारांची प्रतिक्रिया आपण अखिलेश आत्ताच ऐकली, त्यांनी असं म्हटलंय की जर यावर आता गंभीर काही तोडगा काढला गेला नाही, गंभीरपणे हा मुद्दा घेतला गेला नाही तर पुन्हा आंदोलन केलं जाईल, तर काय सांगता येईल याविषयी? खरं सुवर्ण, जर का आपण त्यांनी जे बाबी मांडल्या त्या अतिशय खऱ्या आहेत आणि त्या गावातल्या लोकांच्या तक्रारी अनेक दिवसापासून होत्या आणि हे अतिशय खरं आहे की या सगळ्या प्रश्नांकडे WCLने कधी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे आज हा प्रकार झाला। पण एवढंच, पण ह्याच्या पुढे 2 टप्प्यांमध्ये आंदोलन करायचा निर्णय त्यांनी घेतला, घोषणा पण तशी केली आहे। हे आंदोलन आजचं हिंसक झालं असं व्हायला नको असंही लोकांचं तरी म्हणणं असलं तर हे मात्र की आहे त्यांच्या मागण्या अतिशय खऱ्या आहेत। अखिलेश, अगदी थोडक्यात सांगाल, कुणाला अटक झाली आज ही तोडफोड झाल्यानंतर? आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। अजून अटकेची कारवाई त्यांच्यावर झाली नाहीये, पण 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर बाकी सगळी कारवाई सुरू आहे। नक्की नक्की, धन्यवाद अखिलेश सविस्तर माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।